शासनाकडून मला काय मिळू शकते, देशासाठी आपण काय देऊ शकतो असा विचार करावा. अरुणभाई गुजराती. नंदुरबार येथे कीर्तिकुमार सोलंकी लिखित बाल शहीदोनी शौर्यगाथा या पुस्तकाचे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते प्रकाशन. गुजरातीमध्ये लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात बालशहीदांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला. कीर्तिकुमार सोलंकी यांनी ज्येष्ठ साहित्यिक स्वर्गीय डॉक्टर पीतांबर सरोदे यांच्या प्रेरणेतून हे पुस्तक साकारले असल्याचे सांगितले. शहीदांनी देशासाठी समर्पण करून प्राणाची आहुती दिली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आजच्या युवकांनीही समर्पणाची भावना जागृत ठेवून सेवा करावी असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी केले. नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयात नंदुरबारच्या शौर्याची गाथा सांगणारे कीर्तिकुमार सोलंकी यांनी लिहिलेल्या बाल शहीदोनी शौर्यगाथा या पुस्तकाचे प्रकाशन अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विश्वास पाटील होते. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य BS पाटील, शरद शहा, युवा उद्योजक नितेश अग्रवाल, ज्योती जैन, इलाबेन सोलंकी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर विश्वास पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीत नंदुरबार जिल्ह्याचेही योगदान असल्याचे सांगितले. यावेळी कुंदा सरोदे यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक कीर्तिकुमार सोलंकी यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत बागुल यांनी तर आभार तुषार सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला समाजातील तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते. हजारो लोक त्यावेळी यायचे. लालदास इथे ज्यावेळी शहादाला हे झालं, अनेक लोक त्या ठिकाणी आले होते. शिरीष कुमारच्या ठिकाणी या लोकांना आता जर मिरवणूक काढायची असेल तर पैसे द्यावे लागतात आणि त्यावेळी ती यात्रा निघते. त्याचा पुढे जाऊन मी काही सांगणार नाही, पण कुठं तो जमा मंतरलेला माणूस, मंतरलेले दिवस, मंतरलेलं ध्येय हे यांच्यापासून आपण घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचं हे म्हणजे ज्यावेळी शिरीष कुमारवर गोळी झाडली गेली त्यावेळी लालदासने त्याच्या हातातून तो झेंडा घेतला. तो झेंडा घेतला नसताना कदाचित लालदासवर गोळी चालली नसती. पण हा झेंडा मी खाली पडू देणार नाही. त्याने तो झेंडा उचलला म्हणून त्याच्यावर गोळी झाडली गेली, तिथं त्याचा देहांत झाला. हे जीवनाचं ध्येय फार अत्यंत महत्वाचं. ज्याचं ध्यान आपल्या ध्येयाशी एकटक निगडीत झालेले आहे असे हे तरुण होते, असे बाल हे होते. तर त्या दृष्टिकोनातून या पुस्तिकेचं अत्यंत असं महत्व आहे की उद्या त्यांचा उज्ज्वल व्हावा. आपल्यासाठी त्यांनी कार्य केलं, तुमच्या भविष्यासाठी. जिंदगी क्षमा की मालनी जलाता हूँ नदी, मैं बुझ जाऊंगा लेकिन सोह कर दूंगा. ते विधे या राष्ट्राचे. आजकाल अगदी व्यावसायिक असेल, व्यापारी असेल, उद्योजक असेल, शेतकरी असेल, पिकात्मक नाही, कोणी मजूर असेल, तर शासनाकडनं काय मिळेल ही भावना सर्वांच्या लक्षात येते. यांनी काय मला काय मिळेल शासनाकडनं म्हणून म्हणतो. आज नॉट व्हॉट माय कंट्री विल गिव्ह मी, आज पुढे गिव्ह टू माय कंट्री. मी या देशाला काय देऊ शकतो याचा विचार त्यांनी केला. आज देश मला काय देऊ शकतो, सरकार मला काय देऊ शकतो याचा विचार चाललेला आहे. फार मोठा अंतर म्हणून या संदर्भातले एक अजून सांगतो. 13 डिसेंबर 2001 प्राचार्य साहेब लोकसभेवर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी कमलेश कुमारी म्हणून एक महिला पोलीस होती. फार जोराने, फार वेगाने अँबॅसेडर गाडी आली. त्याच्यावर लोकसभेचं चिन्ह त्याने लिहिलेलं होतं. पण कमलेश्वरीला की यात काहीतरी याच्यात गडबड दिसते, बताओ तुम्हाला आयडेंटिटी कार्ड कहा है. ताबडतोब 11 गोळ्या गेल्या, छातीत गेल्या, पोटात गेल्या, कमरेत गेल्या. तरी तिने मागच्या लोकांना सावध केलं. ते सावध आता 11 लोक मेले. पण अत्यंत बहादुरीने केली ही सेवा आहे. ज्या सेवेत समर्पण नाही ती त्याला सेवा म्हणता येणार. सेवेमध्ये स्वार्थ शिरलेला आहे.
चांदी की चक्रों में दुनिया आती है, सोने के प्रचुर में दुनिया मंदी है, और कौन अपना दिल खोलने जा रहा, स्वार्थों की गलियां इतनी गंदी है. सेवेत जर स्वार्थ असेल तर सेवा शब्द कीर्तिकुमारजी वापरता येणार नाही. आजची ती परिस्थिती आहे. तो कुठं ती कमलेश कुमारीजी आणि काय कुठं काय नाही हो, पण 22-23 वर्षाचं वय असेल, पण लोकसभा टिकली पाहिजे म्हणून त्यांनी या संदर्भात कार्य केलं. त्या दृष्टीवरून चरित्र वाचणं फार महत्त्वाचं. आपल्याला आपलं चारित्र्य घडवायचं असेल तर चरित्र वाचलं पाहिजे. कायद्याने माणूस सुधरत नाही. कायद्यामध्ये एक तरतूद असते, शेवटचे जे 2-3 कॉलम असतात त्याच्यात लिहिलेलं असतं पनिशमेंट. कायदा मोडला तर काय, इतक्या वर्षाचा तुरुंगवास आणि इतके रुपये. कायद्यामुळे भीती निर्माण होते, चारित्र्य वाचल्यानंतर नीती निर्माण होते, संस्काराच्या माध्यमातून प्रीती निर्माण होते, संस्कृतीच्या माध्यमातून रीती निर्माण होते, विज्ञानाच्या माध्यमातून गती मिळते, आणि या सर्वांच्या माध्यमातून प्रगती होते. ही प्रगती आपल्याला करायची आहे. त्या दृष्टिकोनातून युवकांशी संवाद साधा. इथे युवकांशी तुमची मुलं असतील, तुमचं नातू असेल, इतकी पिढी हुशार आहे की कमालीचं आहे. टीव्हीला कुठं काय झालं, आपण बाहेर जायला लागलो तर नातू म्हणतो तुम्हाला काहीच कळत नाही. मी म्हणतो काही आजात तू टीव्ही चालू करून दे, मला काही कळत नाही, मला माहित आहे. 4 प्रकारचे लोक असतात. ज्यांना कळतं हे कळतं, पहिला प्रकार. ज्यांना कळतं हे कळत नाही, हा दुसरा प्रकार. ज्यांना कळत नाही हे कळतं, हा तिसरा प्रकार. आणि ज्यांना कळत नाही हे कळत नाही, हा चौथा प्रकार. आणि ते राजकारणी असतात असा काही समाज आहे.